जबरदस्त पकड पहिल्या चढाईमध्ये एक हुकमाचा इतका चांगला चतुरस्र मोहरा अर्थातच उच्चोडी संघाचा खेळाडू मैदानाच्या बाहेर जातो. प्रत्युत्तर दाखवायला प्रतीक कमांड आपल्याला बघायला मिळतो. की भव्य हिमालय तुमचा आमचा केवळ माझा संयकडा खऱ्या अर्थाने हा गौरी शंकर या जगाचा सन्मान पूज्य रायगडा. बघा मित्रांनो पब्लिक टीम नक्कीच याहून नाव काय गमवावं रेडला आल्यावर रसिकांच्या टाळ्यांचा गजर व्हावा. राज जंगम जबरदस्त मित्रा अत्यंत कमी वयामध्ये भला मोठा ऐतिहासिक नाव या मैदानाला. बघा मित्रांनो जोरदार टाळ्यांनी या खेळाडूचा गौरव करा. मित्रांनो एशियाई कप मध्ये असलम इनामदारांनी ज्या प्रकारे गुण टिपला होता तशाच प्रकारे अॅक्युरेट गुण आता या ठिकाणी टिपताना राज पाटीलचा आपण पाहिला. राज जंगम धन्यवाद. राज जंगम प्रत्युत्तर जयेश गावण तितक्याच ताकदीचा. बघा मित्रांनो मांडीवर थाप दोन्ही खेळाडू अफाट आहेत. परंतु ऍडव्हान्स म्हणून दर्शन भिंगे देखील शिवाय बांधण संघाकडे आहे हे विसरून चालणार नाही. हा बोनस आहे. नको कोपऱ्यात ठेव त्याला. तर सह्याद्रीच्या कडे कपारी नाद भवानी गाजे आणि आमच्या हृदयात शोभा आणि काळजात शंभूराजे. खऱ्या अर्थाने हृदयातले आणि काळजातले राजे आपल्या धोक्यामध्ये उतरले पाहिजे. बघा 2 गोळांची अचूक कामगिरी जयेश गावण. अफाट आहे आपण खेळाडू आणि हे 2 खेळाडू सोबत कुमारगड खेळले होते राज जंगम आणि जयेश गावण. दोन गुणांची भरघोस कामगिरी. प्रत्युत्तर उचेड संघाचा जयेश गावण जर्सी क्रमांक 3. फुलफिल असा डिफेन्स आपल्याला बघायला मिळतो बांधण संघाचा. 6चा डिफेन्स असेल बोनस गुण ऑन असेल परंतु प्रयत्न कोणवर करावे लागतील. रिक्त माघारे परतला त्याला प्रत्युत्तराचा राज जंगम. वन ऑफ द डायनामिक पर्सनॅलिटी रेडर राज जंगम जर्सी क्रमांक 2. खऱ्या अर्थाने उंचीपुरा चढाई बाद वारंवार आपल्याला हनुमान उडीचा प्रयत्न त्या खेळाडूच्या माध्यमातून बघायला मिळतात.
निशांत म्हात्रे हा देखील एक तगडा मध्यरक्षक आपल्याला बघायला मिळतो उचेड संघाच्या माध्यमातून. परंतु यावेळेस चढाईवीराच्या भूमिकेमध्ये आणि एक तसे माघारी परत त्याला प्रत्युत्तर दर्शन गुंजे. पाच असे समीकरण यशस्वी होण्यासाठी पूर्व चढाई करावी लागेल. बचाव पटोला एंड लाईन पर्यंत ढकलावं लागेल जर यशस्वी व्हायचं असेल. थर्ड रेड तिसरी चढाई आता मात्र जयेश्वर जबाबदार 3 आणि 4 1 गुणाचा फरक असेल. नक्की सुंदर प्रकार आमच्या गावामध्ये जायचं आहे बघायला मिळतोय. आणि या तिसऱ्या वर्षाचं खऱ्या अर्थाने हे 2 भाग्य विधाते संघ एक अलिबाग तालुक्यातील तुमच्या आमचा लाडका संघ अर्थातच शिवाई बांधण तर प्रतिस्पर्धी संघ अर्थातच जय हनुमान उचेडे संघ. बघा मित्रांनो काय वेग आहे. राज्याने तर दिली आणि एवढी मोठी जबाबदारीची संधी दिली. प्रयत्न जर मोठा केला तर नक्कीच यशस्वी होऊ शकतो. बघा मित्रांनो हे स्पिरिट आहे. नया नवेला कोणी नाही होता फक्त एक संधीची गरज असते मित्रांनो. जबरदस्त वेग अंधाराला भीत नाही. आभाळाची साथ आहे. मोडून पण वाकणार नाही कबड्डीवाल्यांची जात आहे. नक्कीच बघा एक अफाट असा वेग आपल्याला बघायला मिळतो. यावेळेस मात्र पुन्हा एकदा एक गुण राज जंगमनं मात्र वारंवार रक्ताचं पाणी करावं लागतं. 5-9-4 गुणांची आघाडी असेल अजून देखील. प्रयत्न चांगला होता परंतु प्रयत्न फसला. प्रत्येक गावभर मित्रांनो ताकद आहे बांधण गावाची. ही शक्ती आहे सिकंदर पेडकरची. नक्कीच मित्रांनो ताकद आहे अलिबागची. जबरदस्त अँगल होल्ड. निशांत म्हात्रे 7 असे एक समीकरण असेल.
आज जंगल आपण ही चूक करा. खेळाचे दर्शन 6 आणि 14 8 गुणांची आघाडी जिंकू शकेल का जयेश बाबा. थोडीशी संकटाची साहून खऱ्या अर्थाने जे हनुमान उछेडे संघावर येते अंतिम सामना एक चुरस रंगतदार असा सामना होईल. मात्र पहिल्या हाफ मध्ये शिवाई बांधण वरचढ ठरताना आपल्याला दुसऱ्या हाफ मध्ये मात्र बघूया आता या ठिकाणी कमबॅक करावं लागेल. उचेडेला जर या स्पर्धेतला आपल्याला अंतिम विजेता व्हायचं असेल तर कमबॅक करावं लागेल. आणि या ठिकाणी आपण बघतोय की अतिशय जवळ मध्यरेषेच्या जवळ या ठिकाणी पकड केलेली आहे. कारण थोडं फास्ट गेम करावं लागेल उचेडेला जर आपल्याला या स्पर्धेतला अंतिम विजेता व्हायचं असेल. कारण शिवाई बांधण एक जबरदस्त प्लॅनिंग मध्ये उतरलेला आहे या फायनल साठी. या दोन्ही संघांनी रात्रभर अप्रतिम असा खेळ करून कबड्डी मायबाप रसिकांची मान्यवरांची मनं जिंकलेली आहे. आणि खूप कष्ट करून अपार मेहनत घेऊन आपल्या नसा नसा भरलेली कबड्डी दाखवून अंतिम फेरीमध्ये 2 संघ आलेले आहेत. 7-15 असा गुणफलक. दरम्यान शिवाय बांधणचा सुमित 1 नंबर जर्सी परिधान केलेला रेडवर पाहूया संघासाठी काय करतोय. प्रत्येक संघातील प्रत्येक खेळाडू जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यामध्ये आपला ठसा उमटवून आलेला आहे. कारण हे दोन्ही संघ रोहा आणि अलिबाग 2 तालुक्यातले 2 दिग्गज संघ आज या सातिर्जे नगरीमध्ये एकमेकांसमोर अंतिम फेरीमध्ये धडकलेले आहेत. आणि अजूनही तमाम कबड्डी मायबाप रसिक बहुसंख्येने उपस्थित आमच्या महिला भगिनी सुद्धा उपस्थित. या सगळ्यांना मी आयोजकांच्या वतीने धन्यवाद देतोय. आपण आज म्हणून या खऱ्या अर्थाने अंतिम सामन्याला अर्थ आहे. एक नावाजलेला असा उचेडे रोहा तालुक्यातील संघ आणि नावाजलेला शिवाई बांधण अलिबाग तालुक्यातील संघ. पेड या तालुक्यातील हा संघ. 2 तालुके शेजारचे 2 तालुके पेण आणि अलिबाग. अनेक वेळेला आपण पाहिलं जर युट्यूबच्या माध्यमातून तुम्ही भूतकाळातल्या मॅचेस पाहिल्यात तर पेण येथील हा उचेडे संघ आणि अलिबाग येथील शिवाई बांधण संघ एकमेकांसमोर अनेक वेळेला भिडलेले आहेत. कधी शिवाई बांधणने बाजी मारलेली आहे तर कधी उचेडेने बाजी मारलेली आहे. आज मात्र आज ठिकाणी कोण तो सिकंदर होतोय तो आपल्याला पाहायचा आहे. खरोखर अप्रतिम असा खेळ रात्रभर सर्व खेळाडूंनी करून या स्पर्धेतली एक वेगळी रंगत आणलेली स्पर्धा एक यशस्वीतेच्या उंच शिखरावर नेऊन पोहोचवलेली आहे. आणि अगदी अंतिम टप्प्यामध्ये पेण आणि अलिबाग आपण बघतोय या ठिकाणी. आणि 8-15 हळूहळू एक गुण का होईना एक गुण त्याला कुठेतरी ब्रेक लावायचा आहे. जबरदस्त अशी पकड म्हणता येईल या ठिकाणी पेण येथील उचेडे या संघाकडून. नऊ 15 फास्टली कमबॅक करावं लागेल उचेडे संघाला. कारण दुसरं निर्णायक सत्र सुरू आहे. मात्र आत्ताच मी तमाम कबड्डी मायबाप प्रेक्षकांना सांगेन या स्पर्धेचा भव्य दिव्य पारितोषिक वितरण समारंभ पाहण्यासाठी सुद्धा आपण हजर राहायचं आहे. माजी आमदार स्वर्गीय मधुसूदन ठाकूर स्मृती चषक 2025 या चषकावर नाव कोरण्यासाठी तब्बल 16 संघ सहभागी झाले होते. त्यातले 14 संघ हे अंतिम फेरीपर्यंत पोहोचू शकले नाहीत. मात्र अगदी या चषकावर नाव कोरण्यासाठी हे 2 संघ
आणि त्यांच्यामध्ये उरलेला हा काही शेवटचा वेळ मात्र अजूनही आपल्याला निश्चित सांगता येणार नाही, कारण 14-15 गुण फरक आहे. पहिल्या सत्रामध्ये असं वाटलं होतं का ही फायनल ही वन साइड होईल, कारण शिवाई बांधवने भरपूर अशी चांगली कमाई करून एक वर्चस्व निर्माण केलं होतं. मात्र दुसऱ्या सत्रामध्ये ती जी रेड आपल्याला नक्कीच आठवेल, ती रेड ज्या रेड मध्ये 3 गुणांची कमाई आणि लोन उचेड्याच्या त्या 3 नंबर जशी प्रदान केलेल्या खेळाडूने आपल्या संघाला खऱ्या अर्थाने एक संजीवनी दिलेली आहे. अजूनही धावफलक तिथं स्थिरावलेला आहे 14-15. काहीसा बचत व पवित्रा दोन्ही संघाकडून घेतला जातोय. सात डिसेंबरला आपण पाहिलं होतं, त्याच पद्धतीने 7 जानेवारीला सुद्धा इतिहास पाहायला मिळतो. आज वाट बघतोस मी. सामन्यामध्ये मात्र ट्विस्ट आहे. बोनस +2. एक रेड टर्निंग पॉइंट होऊ शकते मित्रांनो. सामना संपल्यानंतर या रेडची चर्चा नक्कीच होणार. आता मात्र आक्रमक पवित्रा घ्यावा लागेल तो शिवाई बांधनला. एक जबरदस्त कमबॅक म्हणता येईल आपल्याला या ठिकाणी संघाने. रनिंग टच 1 गुणांची कमाई करतोय 16-18. एक जबरदस्त कमबॅक पेण तालुक्यातील उचेडे संघाने केलेला आहे. कोच यांना सुद्धा मानावं लागेल. काय टिप्स दिल्यात, इमिडिएटली टिप्स. पहिल्या हाफ मध्ये तब्बल 7 गुणांची पिछाडी असताना दुसऱ्या हाफ मध्ये कमबॅक केलाय उचेडे संघाने, ज्याच्यामध्ये 3 नंबर जशी परिधान केलेला खेळाडू त्याची ती रेड नक्कीच एक टर्निंग पॉइंट म्हणता येईल. आणि आता दर्शन रेडवर 10 नंबर जशी परिधान केलेला शिवाई बांधन संघाचा खेळाडू. एक स्तब्ध असं वातावरण पुन्हा एकदा या ठिकाणी मधला गडी टिपलाय. 17-18 17-18 आणि अजूनही दोन्ही संघांसाठी खतरा आहे. दिल की धडकन ज्याला म्हणतात, खरोखर हृदयाचे ठोके कधी कमी कधी जास्त होत आहेत. दोन्ही पॅन्डॉल मध्ये कधी जल्लोष होतोय तर कधी स्तब्ध शांतता होते. असा हा कलाटणी देणारा सामना, अंतिम सामना. फायनल कशी व्हावी तर अशी व्हावी, कारण अंतिम विजेता रोख रक्कम 21,000 आणि एक आकर्षक चषक. चल
ज्याने उचेडे संघाला फ्रंटवर आणले त्यानेच या रेडमध्ये थोडंसं बॅकवर नेलेलं आहे. 19-18 3 विरुद्ध 1 आता सुपर टाकाय.